वापर कमी करा असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सुचवलाय। ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलंय। तेलंगणामधल्या सभेत मोदींनी हे आवाहन केलंय। लॉकडाऊनच्या काळात सर्व कॉर्पोरेट आणि आयटी कंपन्या वर्क फ्रॉम होम करत होत्या आणि त्यानुसार आता देशात वर्क फ्रॉम होम सुरू होण्याची शक्यता आहे। साथियों, हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की, ऐसी अनेक व्यवस्थाएं विकसित की और हमें आदत भी हो गई थी। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। तर पंतप्रधान मोदींनी हैदराबाद इथल्या सभेच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होम करावा असं आवाहन केलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी या वर्क फ्रॉम होम मॉडेल स्वीकारण्याचं आवाहन लोकांना केलंय आणि यावर मुंबईच्या तरुण पिढीनं नरेंद्र मोदी यांचा वर्क फ्रॉम होम बद्दल वक्तव्याचं स्वागत केलंय। पण तुम्ही व्हीव्हीआयपी कल्चरला देखील संपवलं पाहिजे। मंत्री आणि व्हीव्हीआयपी लोकांचा जो ताफा आहे त्या देखील संपवला पाहिजे। एका मंत्रीला एक गाडी दिली गेली पाहिजे अशी प्रतिक्रिया या युवकांनी दिली आहे। मागे देखील अनेक सरकार होती पण त्या सरकारमध्ये असताना कुठेही पेट्रोलची टंचाई निर्माण झाली नव्हती। वर्क फ्रॉम होम बद्दल मुंबईकरांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। काही तरुण आपल्याबरोबर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, मला सांगा, ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेलं आहे की आता लोकांनी जे आहे ते वर्क फ्रॉम होमला प्रेफरन्स द्यावं, कसं पाहता? खरं तर इंधनचा तुटवडा हा राज्यामध्ये निर्माण झालेला, त्यामुळे त्याला बचत करण्यासाठी हा कुठेतरी आता वर्क फ्रॉम होमचा उपाय त्यांनी सांगितलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे ते, पण म्हणजे त्यांनी पहिले त्यांच्यावर फोकस केला पाहिजे, कारण इंधनचा तुटवडा मुख्यतः त्यांच्याकडे जो त्यांचा प्रोटोकॉल्स वगैरे असतात, जे त्यांच्या गाड्यांचा ताफा वगैरे असतो त्यांच्या सिक्युरिटीसाठी, तर तो त्यांना दिसत नाही का तिकडे डिझेल वगैरे पेट्रोल वगैरे जास्त लागतं। बाकीचे ते जे सांगितलं इलेक्ट्रिक गाडींचा यूज करा, ते पण ते मान्य करण्यासारखं आहे। पण जर वर्क फ्रॉम होम सांगितलं तर आजकालची जी आपली युवा पिढी आहे ती म्हणजे ती ग्राउंडवर जाणार नाही, असं बाहेरचे व्यायाम वगैरे करणार नाही, मग असे म्हणजे हे होऊ शकतं त्यांना जरा पद्धतीने युवकांची जी प्रतिक्रिया ती खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते तरुणांना आव्हान केलेलं आहे की त्यांनी जे आहे ते वर्क फ्रॉम होमचा जो आहे तो या ठिकाणी मार्ग जो आहे तो निवडा। आणि त्यामुळे खरं तर हे सर्व आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने लोक जे आहेत ते आपण तरुणांशी देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही, ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी आव्हान केलेलं आहे की वर्क फ्रॉम होमचा जो मार्ग आहे तो तुम्ही निवडा, कसं पाहता हे आव्हान करते तुम्ही? मी तर एकदम वाईट शब्द येईल, पण हे चुकीचं आहे। तुम्ही देशाची आर्थिक घडी नीट बसवू शकत नाही तर काय वर्क फ्रॉम होम काय घ्या ना तुम्ही? आपलं हे चुकीचं आहे ना। सोनं खरेदी करू नका, हे खरेदी करू नका, तुम्ही करतात का? राजकारते कशाला पाहिजे आम्हाला? हे चुकीचं धोरण आहे। मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे की त्यांनी देशाचा पंतप्रधान म्हणून सांगितलेलं आहे की आपल्याला ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे। पण एक आपण या देशामध्ये जन्माला आलो आणि एक नागरिक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की पारंपरिक ऊर्जेचा वापर आपण करणं आज गरजेचं आहे। ज्यावेळी 2020 साली ज्यावेळी आपल्याकडे लॉकडाऊन लागला होता त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्याला आठवण झाली की पाणी म्हणजे काय, अन्नधान्य म्हणजे काय, भाजीपाला म्हणजे काय, शेती म्हणजे काय। त्यावेळी अक्षरशः या मुंबईमधून झुंडीच्या झुंडी गावाकडे वळल्या आणि लोकांनी आपल्या गावचं जे नैसर्गिक जीवन आहे ते अवलंबलं। त्याप्रमाणे अशा पद्धतीने मुंबईकरांची प्रतिक्रिया जी आहे ते आपण पाहतो। खरं तर या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्क फ्रॉम होमचा जो आव्हान लोकांना केलेला, खरं तर ही संपूर्ण प्रतिक्रिया आपण मुंबईमधून पाहत आहोत। व्हिडिओने जितेंद्र वाघमारे, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।